नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर आपण काल काय डिस्कशन केलेलं, मार्केट मला पॉझिटिव्ह वाटते आणि जसं की तुम्ही बघू शकता आपण डिस्कशन केलेलं 24,000 सुद्धा मार्केट जाऊ शकते किंवा 24,100 सुद्धा जाऊ शकते. पण 24,000लाच मार्केटने काय घेतले, रिजेक्शन केले आणि मार्केटनी खाली जवळपास बघायला गेला तर 160 पॉईंटचा मोमेंटम डाऊन साईडला दिलेला आहे. उद्या निफ्टीची एक्सपायरी पण आहे. उद्यासाठी काय असणार आहे आता आपण डिस्कस करणार आहे. बघायला गेलं तर आज 450 पॉईंटचा गॅपअप झालेला आहे. मार्केट एवढा गॅपअप झाल्यानंतर थोडं खाली येणं पॉसिबल होतं आणि आता उद्या मला काय वाटतं, हा जो काही गॅप आहे तो मार्केट एकतर हा गॅप जो आहे तो फिल करेल आणि 600ला येऊन परत एक बाईंग देऊ शकतोय किंवा मग 50% ॲटलिस्ट इथंपर्यंत 23,800 पर्यंत येऊन परत मार्केट इकडे काहीतरी बुलिश प्रोजेक्शन बनवली तर मग अगेन आपल्याला 24,000चं टार्गेट बघायला भेटू शकते किंवा 24,100 24,300 पर्यंत टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बघायला भेटू शकते. तर मार्केट मला ओव्हरऑल पॉझिटिव्ह वाटते. फक्त राहतो विषय की हा जो काही गॅप मार्केटने ठेवला आहे हा मार्केट फिल करू शकते आणि हा फिल करूनच वरती जाऊ शकते किंवा मग मे बी उद्या गॅपअप पण ओपनिंग होऊ शकते. 24,000ला ओपनिंग झाली तर मग आपल्याला 24,100 आणि 24,300 पर्यंत टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला भेटू शकते. पण निफ्टीमध्ये तुम्ही बघायला गेला तर प्रत्येक डीप हा बाय असणार आहे, कारण मार्केट हे टोटल अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि मार्केट मला वाटते उद्यासाठी पण बुलिश असू शकते. तर बँक निफ्टी काय असणार आहे बघा. बँक निफ्टी पण काल आपण डिस्कशन केलेलं 57,400 एक रिजेक्शन लेवल आणि 57,800 आणि 58,000 हे 3 लेवल आपण डिस्कशन केलेला. तर गॅपअपच एवढा मोठा झाला आणि मार्केट काय केलं, 57,800ला जिथं आपण लेवल मार्क केलेली तिथूनच मार्केटने रिजेक्शन घेतले आणि तुम्ही बघू शकता आज जवळपास आपल्याला इथे बघायला गेला तर 600 पॉईंटचा आपल्याला मोमेंटम डाऊन साईडला आपल्या लेवलवरनं बघायला भेटलेलं आहे. उद्यासाठी काय असू शकते, उद्यासाठी स्टील मला वाटते मार्केट 56,870ची ही जी काही लेवल आहे इथे येऊन बाईंग देऊ शकतोय किंवा मग उद्या गॅपअपच ओपनिंग झाली 57,800 किंवा 57,400 तर मग इथून पण वरती जाऊ शकतोय 58,000 58,600 असं मार्केट जाऊ शकते. पण मला असं वाटतं की मार्केट थोडं डीप देऊ शकते, डीप देऊन मग वरती जाऊ शकते. तर बघूया कसं काय उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये होऊ शकते. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं. चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायचं आहे. थँक्यू सो मच.